प्रेमनगर, सिद्धार्थनगरमध्ये त्यांचे एक बेसिक त्यांना फॅसिलिटीज नाही. गावोगावी शौचालय आहेत, पण इथे वरळीमध्ये आमच्या शौचालयाची सुविधा नाही स्लमवाल्यांना. त्या पण आमच्याबरोबर काम करतायत असंच होतं, म्हणून तिला वॉर्डाची आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. सर, इतक्या वर्षांपासून तुम्ही वरलीला जे समाजकार्य करत आहात BJPच्या तर्फे, आता तुमची अर्धांगिनी मॅडम पण BJPच्या उपाध्यक्षपदी नियुक्त झाली त्यांची, कसं वाटतं तुम्हाला आता? कसं आहे की आत्तापर्यंत 30 वर्ष मी पार्टीचं काम करतो आहे, तर ज्याप्रमाणे पार्टीचं ॲक्टिवली काम करत असताना घरी वेळेवर न येणं, बाहेर राहणं, त्याच्यानंतर त्यांना वेळ न देणं, हे पार्ट ऑफ त्या पण आमच्याबरोबर काम करतायत असंच होतं. कारण की जर एखादा प्लॅन पण करायचा असेल कुठे बाहेर जायचं जर फॅमिलीला, तर मी पहिला माझा प्लॅन बघतो की मी काहीतरी कार्यक्रम आहेत का, पार्टीचे BJPचे कार्यक्रम आहेत का. मग त्याच्यामधनं असं होतं की हाफ टाईम म्हणजे ते तसंच होतं की ते पण पार्टीत काम करतायत. म्हणून म्हटलं आता तू पण पार्टीत सहभागी हो, आणि म्हणून तिला वॉर्डाची आता जबाबदारी देण्यात आलेली आहे. मॅम, आता फुल टाईम तुमचं काम झालं इकडे, तुमचं या वॉर्डचं उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, कसं वाटतं तुम्हाला? वरळीमध्ये बरेच ठिकाणी म्हणजे प्रेमनगर, सिद्धार्थनगरमध्ये त्यांचे एक बेसिक त्यांना फॅसिलिटीज नाही आहे. आपल्याला ज्या खाणं पिणं राहणं जे आहे तेच त्यांना तिथे मिळत नाही आहेत. माझे मिस्टर आहेतच दीपक सावंत, ते आहेत. बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत, इकडचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करीन. मला पार्टीने ही जी जबाबदारी दिली आहे ती मी सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर पार पाडीन. मॅडम, तुमच्याकडे येतो. मॅम, इकडे जी समस्या आहेत इकडे वरलीला, तुम्हाला काय वाटतं BJPच्या वतीनं काय करू शकतो आपण? वरळीच्या प्रॉब्लेमबद्दल मला हेच बोलायचं आहे की वरळीमध्ये आत्तापर्यंत आम्हाला नगरसेवक आमदार कोणीच नाही आहे. त्यामुळे आम्ही अगदी वाऱ्यावर पडलेली भारतीय जनता पार्टी असंही आम्ही म्हणू शकतो. आम्हाला इथे कोणीच वाली नाही आहे. आणि आता जर भारतीय जनता पार्टीला नवीन खमकं नेतृत्व मिळत असेल, दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली जर आम्हाला चांगलं काम करता येईल आणि भारतीय जनता पार्टीला नगरसेवक आम्ही देऊ शकू, तर हे आमचं सौभाग्य समजू. आणि वरळीसाठी खूप चांगलं काम करण्याचं आमची इच्छा आहे. मग सगळे स्लमचे प्रॉब्लेम्स आहेत, जास्तीत जास्त तर सिद्धार्थनगरमध्ये जे बाथरूमचे प्रॉब्लेम्स आहेत, आता या आधुनिक जगात आत्तापर्यंत आपल्याला हे ऐकायला गावोगावी शौचालय आहेत, पण इथे वरळीमध्ये आमच्या शौचालयाची सुविधा नाही स्लमवाल्यांना. त्यांना रस्ता क्रॉस करून पोद्दार हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये बाथरूमसाठी यावं लागतं. ह्या आमदारांनी आत्तापर्यंत दिलं काय, हा आमचा मोठा प्रश्न आहे. आणि जर हे देऊ शकला नाही तर मग पुन्हा पुन्हा तो निवडून कशाला येतो आहे? त्याची निवडून येण्याची जर निवडून येतो आहे तर मग हे कुठेतरी काळबेरा आहे असं मला वाटतं आहे. भारतीय जनता पार्टी जर इथे निवडून आली तर आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांवर चांगल्या प्रकारे काम करू आणि दीपक सावंतजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ह्या प्रश्नांना चांगला न्याय देऊ.